नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आता आपला नीटचा रिझल्ट हा पब्लिश झालेला आहे. त्याच्यानंतर प्रोसेस काय असेल, पुढे काय करावं लागेल किंवा कमी मार्क्स असताना आपलं ॲडमिशन एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये होईल, यासाठी काय स्टेप्स असतील, नेक्स्ट स्टेप कोणत्या असतील, याच्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा काउन्सिलिंगचा विचार केला तर आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला स्टेटची काउन्सिलिंग करायची आहे की ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग करायची. स्टेटमधून तुम्हाला मेरिटच्या सीटसाठी सुद्धा अप्लाय करता येतं व मॅनेजमेंटच्या सीटसाठी सुद्धा अप्लाय करता येतं. हे पूर्ण MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व कोर्सेससाठी ऍप्लिकेबल आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ऑल इंडिया कोटा थ्रू गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात, प्रायव्हेट कॉलेजेस असतात व डीम्ड युनिव्हर्सिटीज असतात. आता डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MCC असेल, ही सेंट्रल लेवलची युनिव्हर्सिटी MBBS BDS डीम्ड कॉलेजेस प्लस गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी कंडक्ट करते ऑल इंडिया कोटा 15% मधून. या काउन्सिलिंग MCC द्वारे कंडक्ट केले जातात. आता EECCचा विचार केला तर सर्व आयुष कोर्सेस BAMS, BHMS, फिजिओथेरपी वगैरे असतील हे डीम्ड कॉलेजेस व सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस ही आयुष मार्फत EECC द्वारे काउन्सिलिंग कंडक्ट केली जाते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा थ्रू आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे. सर्व कोर्सेस असतील CET सेलद्वारे ही ऍडमिशन होतात. स्टेटची जी 85% सीट्स आहे व 15% प्रायव्हेट कॉलेजच्या सीट्स आहे या आपल्या CET सेलद्वारेच भरल्या जातात. आता सुरुवातीला तुम्हाला एक नोटीस येते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. नोटीस आल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होते. रजिस्ट्रेशन मध्ये महत्वाची गोष्ट असते 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन, जे की फक्त आपल्या मेरिट सीटसाठी ऍप्लिकेबल असतं. दुसरी गोष्ट असते एक 5000चं रजिस्ट्रेशन, जे की IQ किंवा मॅनेजमेंटच्या सीटसाठी अप्लाय असतं. आणि तुम्हाला या दोन्हीचं करायचं असेल तर 6000चं रजिस्ट्रेशन तुम्हाला CET सेलचं करावं लागतं. तुम्हाला प्रॉपर गायडन्स पेड काउन्सिलिंगद्वारे पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच मेसेज करा. आता त्यानंतर प्रोसेस असते आपला फॉर्म फिल करणं. सर्व आपल्या डिटेल्स फिल करायचे असतात. त्या डिटेल्स फिल केल्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. फीसचं पेमेंट असतं. त्यानंतर आपल्याला प्रिंट मिळते. ही प्रिंट आपल्याला जपून ठेवायची असते, कारण की ज्यावेळेस आपलं ऍडमिशन होईल कॉलेजमध्ये ही प्रिंट सबमिट करणं बंधनकारक आहे. आता मुख्यतः आपलं रजिस्ट्रेशन तर सर्व ग्रुप्सचे सोबत होतं. ग्रुप्स म्हणजे ग्रुप A मध्ये आपल्याला MBBS आणि BDS पाहण्यास मिळतो. ग्रुप B मध्ये सर्व आयुषचे कोर्सेस, ग्रुप C मध्ये फिजिओथेरपी असेल, BASLP वगैरे असेल, हे सर्व कोर्सेस पाहण्यास मिळतात. तर आता मुख्यतः गोष्टी जी चॉईस फिलिंग असते ती राऊंड 1 सुरू होते. आता सर्वात पहिल्यांदा MBBS BDS साठी राऊंड 1 ची चॉईस फिलिंग सुरू होते. नंतर आयुष साठी वेगळे डेट्स असतात व फिजिओथेरपी कोर्सेससाठी वेगळे डेट्स असतात. आता ही चॉईस फिलिंग असते राऊंड 1 साठी. आता समजा राऊंड 1 मधून आपल्याला कॉलेजचं अलॉटमेंट झालं. राऊंड 1 मध्ये एखाद्या कॉलेजचं आपल्याला अलॉटमेंट झाल्यानंतर आपलं जर ऍडमिशन फर्स्ट राऊंड मध्ये झालं असेल, आपल्याला कॉलेजला व्हिजिट करावं लागते DD व डॉक्युमेंट्स घेऊन. त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं, अपग्रेडेशनसाठी आपण जाऊ शकतो. किंवा कॉलेज सोडायचं असेल तर आपल्याला फ्री एक्झिटचा ऑप्शनही असतो. आपल्याकडे दोन्ही ऑप्शन असतात. एक तर आपण अपग्रेडसाठी जाऊ शकतो, एक तर फ्री एक्झिट घेऊ शकतो, किंवा कॉलेज रिटेन करू शकतो. कॉलेज रिटेन केलं तर आपल्या पुढच्या राऊंड मध्ये जाता येत नाही, ते कॉलेज आपलं फायनल होतं. अपग्रेड केलं तर ते कॉलेज आपल्या हातामध्ये राहून आपण पुढच्या राऊंड मध्ये दुसऱ्या कॉलेजसाठी अप्लाय करू शकतो. फ्री एक्झिट घेतलं त्या कॉलेजमध्ये ऍडमिशनच घ्यायचं नाही, डायरेक्टली दुसऱ्या राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं. जर कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं नसेल तर सेम प्रोसेस करायची. राऊंड 2 साठी चॉईस फिलिंग सुरू होतात. चॉईस फिलिंग सुरू झाली की आपल्याला सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करायची असते. आता चॉईस फिलिंग मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सेकंड व थर्ड राऊंडला तुम्हाला जे कॉलेज अलॉट होईल ते कॉलेज तुमचं फायनल असेल. तुम्ही फर्दर राऊंडसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे कॉलेज सिलेक्ट करताना खूप महत्वाची गोष्ट असते की कॉलेज सिलेक्ट करताना एकदम व्यवस्थित कॉलेज सिलेक्ट करणं. कोणताही प्रॉब्लेम असतील, काय असेल, आमच्या टीम मेंबर्सना नक्कीच विचारा. आमचे टीम मेंबर तुमची हेल्प करतील. आता फर्स्ट राऊंड हा कॅप राऊंड असतो, सेकंड राऊंड कॅप राऊंड असतो, थर्ड राऊंड कॅप राऊंड असतो. आता ह्या 3 राऊंड मध्ये तुम्हाला जर एखादी सीट भेटली तर ही तुमची काउन्सिलिंग मधून तुम्ही बाहेर पडता. म्हणजे हे तुमचे फायनल कॉलेज होते. तुम्हाला पुढच्या राऊंड साठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर चौथ्या राऊंड मध्ये तुम्हाला सीट भेटली तर चौथ्यामधून 5व्या राऊंड मध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. 5व्या राऊंड मध्ये सीट भेटली, 5व्यामधून 6व्यामध्ये जाऊ शकत नाही. हे तुमचे सीट्स ज्या आहेत त्या कन्फर्म होतात. 4था, 5वा, 6वा, 7व्याच्या आसपास 3 राऊंड्स होतात आणि फर्दर जर सीट्स वॅकंट असतील तर पुढेही अजून राऊंड्स होतात.
आता सध्याच्या परिस्थितीनुसार स्पॉट राऊंड होत नाही. त्यानंतर जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुम्ही सोबतच BAMS करायचं असेल, BAMS सोबत तुम्ही BHMS ची सुद्धा काउन्सिलिंग अटेंड करू शकता किंवा BDS ची काउन्सिलिंग अटेंड करू शकता, डिपेंड करते. परंतु जर आपला सेकंड टू थर्ड राऊंड ज्यावेळेस होईल, थर्ड राऊंड मध्ये तुमची सीट ही कन्फर्म होईल. जर तुम्हाला फोर्थ राऊंडला सीट भेटली तर फोर्थ राऊंडची सीट ही कन्फर्म होईल. त्याच्यामुळे काउन्सिलिंग करताना महत्वाची गोष्ट अशी की आपण कोणत्या काउन्सिलिंग मध्ये अप्लाय करतोय, कोणत्या कोर्सेसमध्ये अप्लाय करतोय, ते कोर्स आपण फायनलाइज करून तिथे आपण त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो का. याच्यामुळे चॉईस फिलिंग मध्येही कॉलेज सिलेक्ट करताना इतकं व्यवस्थित कॉलेज सिलेक्ट करा की आपलं नंतर अकॅडमिक नुकसान नाही झालं पाहिजे किंवा वार्षिक नुकसानही नाही झालं पाहिजे. तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये असते की काउन्सिलिंग व्यवस्थित करणं. काही तुम्हाला डाऊट्स असतील, प्रॉब्लेम असतील किंवा पेड काउन्सिलिंग, आपले स्टेट कोटाची 4,000 रुपये फी आहे. स्टेट प्लस ऑल इंडिया कोटा घ्यायचा असेल तर 6,000 रुपये फी आहे. काही प्रॉब्लेम असेल तर 9730898960 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा किंवा कॉल्स करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त अजूनही काही डाऊट्स असतील तुमचे तर व्हॉट्सअपवर नक्कीच विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ. काउन्सिलिंग एकदम व्यवस्थित करा. काही प्रॉब्लेम असेल नक्कीच सांगा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.